उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आणि उद्धव ठाकरे यांचे वकील ॲडव्होकेट जयेश वाणी आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल, आज ज्या पद्धतीने VCद्वारे उद्धव ठाकरे यांची आज स्टेटमेंट घेण्यात आली, प्रामुख्याने या स्टेटमेंटमध्ये उद्धव ठाकरे यांचं काय मत होतं? बघा, जे स्टेटमेंट आज रेकॉर्ड करण्यात आलं त्याची एक न्यायिक प्रक्रिया आहे, न्यायालयीन प्रक्रियेचा तो भाग आहे. कलम 313 CRPCचं या अन्वये ही साक्ष नोंदवली जाते, हा जबाब नोंदवला जातो साक्ष म्हणण्यापेक्षा सुद्धा. जे न्यायालय असतं, न्यायालय लिखित स्वरूपामध्ये काही प्रश्न त्यांच्यासमोर जे साक्षीदार आजपर्यंत येऊन गेलेत किंवा जे पुरावे आलेत त्याबाबतचे जे प्रश्न आहेत ते विचारण्यात येतात न्यायालयाच्या मार्फत आणि त्याची उत्तरं दिली जातात. हा सगळा जो प्रोसेसचा जो पार्ट आहे हा न्यायालय आणि संबंधित व्यक्ती यांच्यामधला असल्यामुळे ते बाहेर बोलणं कोर्टाचा अवमान ठरेल. एकूण किती प्रश्न लिखित स्वरूपात त्यांना विचारले गेले, किती प्रश्नाचे उत्तरं उद्धव ठाकरे यांनी दिलेली? किती प्रश्न विचारले गेले यापेक्षा उद्धव साहेबांनी या सगळ्या प्रक्रियेमध्ये सगळ्या प्रश्नांची पूर्ण आत्मविश्वासाने उत्तरं दिलेली आहेत आणि त्यांनी त्यांचं म्हणणं मेहरबान न्यायालयापर्यंत अत्यंत स्पष्ट शब्दात पोहोचवलेलं आहे. ज्या पद्धतीने त्यांच्यावरती आरोप लावला की तो व्हिडिओ व्हायरल आहे किंवा काय, त्यांच्यावरती त्यांचं काय मत होतं? न्यायालयाने त्यांना विचारलं तर ते स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं की याच्यामध्ये कुठंतरी अडकवण्याचं त्यांना, मला अडकवलं जातं असं त्याचं मत होतं, असं मी इतर वकिलांकडनं ऐकलं. उद्धव साहेबांनी त्यांच्या जबाबामध्ये स्पष्टपणे सांगितलं की त्यांनी कुठल्याही प्रकारचा गुन्हा केलेला नाही आहे आणि त्यांना या सगळ्या प्रकरणामध्ये गोवण्यात आलं हे त्यांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितलं आहे. मात्र ज्या वेळेला हा आरोप लावलेला आहे, इतरही आपल्याबरोबर साथीदार आहेत, एकूण आपण पाहिलं त्या सगळ्या प्रकरणामध्ये तर किती आरोपी त्यांच्यामध्ये आहेत आणि यांचा रोल त्याच्यामध्ये काय नेमकं दाखवलं गेलं? बघा, आत्ता रोलविषयी बोलणं किंवा किती आरोपी होते त्यातल्या प्रत्येक आरोपीचा रोल काय होतं याविषयी आत्ता बोलणं खूप घाईचं ठरेल. अजून अंतिम युक्तिवाद बाकी आहे, निकाल बाकी आहे आणि सगळी जे प्रकरण आहे ते न्यायालयाच्या अधीन आहे, त्यांच्या निर्णयाच्या अधीन आहे. त्यामुळे यावरती आत्ताच भाष्य करणं थोडंसं घाईचं ठरेल. माझी आपल्यालाही विनंती आहे की थोडंसं थांबा, कदाचित पुढच्या 8-15 दिवसामध्ये निकाल अपेक्षित आहे. पुढं काय प्रोसेस काय असणार आहे? कारण आज तारीख झाली, त्यांचं स्टेटमेंट घेतलं, उद्या शिंदे गटांचं देखील स्टेटमेंट होणार आहेत आणि पुढची तारीख कधी दिलेली आहेत, काय नेमकं न्यायालयाने सूचना दिल्या त्यांना? बघा, यात पूर्ण प्रकरणात एकूण 4 आरोपी आहेत. त्यापैकी उद्धव साहेबांचं आज स्टेटमेंट झालेलं आहे. उरलेले जे 3 आरोपी आहेत म्हणजे आरोपी क्रमांक 1 आनंद परांजपे साहेब, आरोपी क्रमांक 2 एकनाथ शिंदे साहेब आणि आरोपी क्रमांक 4 रमाकांत देवळेकर साहेब यांचं स्टेटमेंट उद्या होणं अपेक्षित आहे. अपेक्षित यासाठी म्हणतोय मी की मागे पुढे होऊ शकतं, हा प्रक्रियेचा भाग आहे. व्हिडिओ लिंक मिळणं न मिळणं, त्यांची अवेलेबिलिटी असणं, या सगळ्या गोष्टींवरती अवलंबून आहे. तर असं अपेक्षित आहे की ते उद्या होईल त्या तिघांचं स्टेटमेंट रेकॉर्ड. त्यानंतर अंतिम युक्तिवादासाठी एक तारीख ठरवली जाईल. 4ही आरोपींचे जे वकील आहेत ते त्यांचा अंतिम युक्तिवाद करतील आणि त्यानंतर निकालासाठी वेळ देण्यात येईल किंवा निकाल राखून ठेवण्यात येईल किंवा निकाल देण्यात येईल. तर त्याला 1-2 तारखा अजून, म्हणजे साधारणतः असं एक्सपेक्टेड आहे की 3-4 तारखांमध्ये हे प्रकरण अजून संपायला हवं. दुसरी गोष्ट पाहिलं तर 31 प्रश्न, 31पेक्षा जास्त प्रश्न न्यायालयाने विचारले होते आणि त्यामध्ये सगळ्यामध्ये आपण पाहिलं तर एक गोष्ट कॉमन होती की ती CD जी व्हायरल झाली. कारण त्यावेळेला, आता तर सोशल मीडिया आहेत, त्यावेळेला ती व्हायरल कोणी केली हा प्रश्न होता. आणि ज्या पद्धतीने उमेदवार तुमचे होते आनंद परांजपे, त्यांनी सांगितलेलं की एक पार्सल आम्हाला आलेलं आणि आम्ही एकनाथ शिंदे यांना सांगितलं आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितलेलं. तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये कुठंतरी त्यांना बोवण्यात आलेलं असं वाटतं का? नाही, या सगळ्या पूर्ण प्रकरणामध्ये उद्धव साहेबांचा तसा आत्ता कुठलंही डायरेक्टली असं काही दिसत नाही आहे किंवा त्या प्रश्नावलीमध्ये तसं काही नव्हतं. राहिला प्रश्न आनंद परांजपे साहेबांनी काय सांगितलं याचं उत्तर तर आनंद परांजपे साहेब किंवा त्यांचे वकील देऊ शकतात. माझ्या अशिलाचा किंवा सन्माननीय उद्धव साहेबांचा जो विषय आहे तेवढ्यापुरतं मी हे नक्की सांगू शकतो की जो निकाल येईल तो निकाल सत्यमेव जयते म्हणणारा नक्की असेल. म्हणजे आपल्यालाही विनंती आहे सगळ्या पत्रकारांना किंवा माध्यमांना की जर आपल्याला लोकांना शक्य असेल तर ज्या दिवशी अंतिम सुनावणी त्यावेळेस या ऐकायला या. त्यावेळेस कदाचित आपल्याला अनेक धक्कादायक बाबी या खटल्यातल्या ऐकायला बघायला मिळतील. या खटल्यामध्ये आता पुढच्या सुनावणीला उद्धव साहेब पुन्हा येतील का VCद्वारे असतील? काय नेमकी पुढच्या वेळेची प्रक्रिया असेल? बघा, सन्माननीय न्यायालयाने त्यांचं परमनंट एक्झम्पशन म्हणजे कायमस्वरूपी कोर्टात हजर न राहण्याची परवानगी त्यांना दिलेली आहे. त्यांचं परमनंट एक्झम्पशन मंजूर आहे. आता राहिला मुद्दा हा की उद्धव साहेब येतील की येणार नाहीत, हे सर्वस्वी न्यायालयावरती अवलंबून आहे. जर न्यायालयाने कुणालाही जर बोलवलं त्यांच्यासमोर तर ते जावं लागतं. लॉ अबायडिंग सिटिझन ज्याला आपण म्हणतो की न्यायाचा आदर करणारे, कायद्याचा आदर करणारे असे व्यक्ती सन्माननीय उद्धव साहेब आहेत. त्यामुळे न्यायालय काय आदेश देईल, न्यायालयासमोर नेमकी काय परिस्थिती निर्माण होते, न्यायालय काय म्हणतं, यावरती ही बाब अवलंबून आहे. एकंदरीत पाहिलं तर, सध्या तरी पाहिलं तर VCद्वारे त्यांचं स्टेटमेंट झालेलं आहे आणि या पुढच्या
पुढच्या तारखेला युक्तिवाद देखील होणार आहे. मात्र तोपर्यंत कुठंतरी त्यांना या रिलीफ म्हणता येईल की या ठिकाणी मिळालेले आहेत. मात्र पुढच्या तारखेला काय नेमका युक्तिवाद होतो, न्यायालयाकडनं नेमकं काय यावरती आदेश दिले जातात आणि नेमकं कशा पद्धतीने या सगळ्या घडामोडी होतात, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कॅमेरा पर्सन नागनाथसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.